नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन मालिकेवर. आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग ही मालिका. आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग ही मालिकेमध्ये काय होणार आहे. मग नंतर अर्जुन, आपण काल पाहिलंच होतं, अर्जुन साक्षीला प्रश्न विचारतो. अर्जुन प्रश्न विचारल्यावर साक्षी काही उत्तर देत नाही. मग नंतर अर्जुन सतत म्हणत असतो, बोला ना साक्षी, हे तुमचा मोबाईल आहे का? साक्षी काहीच म्हणत नाही. मग अर्जुन जोरात ओरडून म्हणतो, साक्षी बोला, तुमचा मोबाईल आहे का हा? मग नंतर साक्षी काहीच म्हणत नाही. तेव्हा मग नंतर अर्जुन सतत प्रश्न विचारत असतो. मग नंतर तेव्हा साक्षी म्हणते, हो, हा 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 मोबाईल माझाच आहे, असं ती अडकळत म्हणते. आणि मग नंतर सर्व खुश होऊन जातात. सायली खुश होते, अर्जुन खुश होऊन जातो, कारण की तो हा खूप मोठा सबूत असतो. आणि मग नंतर अर्जुन म्हणतो, हा मोबाईल तुमचा आहे? अच्छा अच्छा, हा मोबाईल तुमचा आहे का? पण दोन 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 मोबाईल का? तुम्ही दोन दोन मोबाईल का वापरतात? असा अर्जुन प्रश्न विचारतो. साक्षी काही म्हणू शकत नाही. तर साक्षी म्हणते, हां, हे दोन्ही मोबाईल माझे आहेत. मग काय झालं? ते काय गुन्हा आहे का दोन मोबाईल वापरणं? असं अर्जुनला म्हणते. मग नंतर अर्जुन म्हणतो, गुन्हा काही नाही, पण तुमच्याकडे दोन हँडसेट आहेत ना, म्हणून मी तुम्हाला विचारलं. मग नंतर अर्जुन म्हणतो, वा रे वा, तुम्ही दोन दोन मोबाईल वापरतायत, चांगलं आहे, चांगलं, चांगली गोष्ट आहे. पण हे खूप मोठा सबूत असतो अर्जुनकडे. आणि साक्षी फसून जाते तिथे अर्जुनच्या जाळीत. अर्जुन म्हणतो, वा साक्षी, गुड, पण तुम्ही दोन मोबाईल वापरत आहात, त्यातलं एक तिथे कसं काय? असं म्हणतो. मग अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, मी जे आता तुमच्या पुरावा देणार आहे त्या मोबाईलबद्दलच आहे, आणि या मोबाईलमध्ये जेही पुरावा मी तुम्हाला सांगेल ते खूप मोठी गोष्ट राहील. मग नंतर अर्जुन म्हणतो साक्षीला, हा मोबाईल तुझाच आहे ना? आखरी बार सांग. तू नाही म्हणलं तर माझ्याकडे कॉल रेकॉर्ड्स आहेत, आणि सर्व कॉल रेकॉर्ड्स तिथेच आहेत. मग नंतर लॉर्डला म्हणतो, माय लॉर्ड, की मी हे डिटेल्स आहेत कॉल रेकॉर्डिंगचे, आणि मी चेक केलेलं होतं की अनाथ आश्रमच्या जवळ कोण कोण होतं जेव्हा खून झालेला. मग नंतर अर्जुन हे म्हणतात, साक्षीच्या जमीन खाली ह्याची जमीन खसकून जाते. मग अर्जुन म्हणतो की हे पहा कॉल रेकॉर्डिंग, आणि जेव्हा खून झालेला त्या रात्री तिथे कुठले कुठले मोबाईल ॲक्टिव्ह होते हे सर्व मी तुम्हाला देतो आहे. आणि हे म्हणताच अर्जुन आणि साक्षी अशी चकित होऊन जाते की हे काय झालं माझ्याने. आणि महिपत बघतच असतो रागाने अर्जुनकडे, आणि प्रिया पण खूप नाराज असते. आणि मग नंतर दामिनी पण पाहतच असते, कारण की ती काय म्हणू शकत नाही. पण आपली सायली खूप खुश होऊन जाते, कारण की हे खूप मोठा सबूत असतो त्याबद्दल. नंतर प्रिया खूप घाबरलेली असते की आता ही पकडले गेली तर माझं काही होणार नाही. प्रिया आणि साक्षी मिळेलच असतात, हे कोणाला माहीत नसतं. नंतर अर्जुन म्हणतो, हे बघा, हेच फोन जेव्हा खून झालेला तेव्हा तिथे उपस्थित होता, आणि हा फोन साक्षीचा आहे. आणि हा फोन कुठं नाही ते अनाथाश्रमच्या रूममध्ये सापडला जिथं विलासचा खून झालेला, असं म्हणतात अर्जुन. सर्व खूप खुश होऊन जातात, पण साक्षी खूप आश्चर्यचकित होते. आश्चर्यचकित होऊन ती काहीच बोलू शकत नाही. नंतर माय लॉर्ड बघतच असतात. माय लॉर्ड काय तर लिहितात. मग नंतर अर्जुन म्हणतो, माय लॉर्ड, ती तिथेच उपस्थित होती, हे आता आपल्याकडे सिद्ध झालं आहे. आणि साक्षी खोटं बोलते, कोर्टासमोर आपण ते सिद्धच केलं आता मी. आणि हे सिद्ध करून मग अर्जुन म्हणतो, ती तिथे उपस्थित होती या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आहे, आणि जे एन्व्हलप देतो तो कोर्टाला ते ओपन करतो लॉर्ड. आणि मग हे बघताच सर्व चिंतेत होऊन जातात. साक्षी चिंतेत असते, महिपत खूप घाबरलेला असतो, आणि कोणीच काही बोलत नाही. पण अर्जुनचा आवाज पूर्ण कोर्टात येऊन जात असतो. मग अर्जुन म्हणतो, ती तिथे उपस्थित होती, म्हणजे ती त्या रूममध्ये होती, हे आज सिद्ध केलं आहे मी. हे ऐकताच साक्षी खूप नाराज असते की तिने काय केलं आहे. तेव्हा जे बोलायला बोललं होतं ते बोलू शकली नाही, आणि दुसरंच काय बोलून बसली. मग नंतर दामिनी म्हणते की अर्जुन सुभेदार फक्त टाईम वेस्ट करतायत. आत्तापर्यंत काहीच त्यांनी सबूत दिला नाही की साक्षीनेच खून केला आहे. फक्त इकडचे तिकडची गोष्ट करतायत की साक्षी इथं गेली, साक्षी इथं गेली. पण याने काय सिद्ध होतं आहे का की साक्षीनेच खून केलं आहे विलासचा? मग नंतर अर्जुन काहीच म्हणत नाही. आणि दामिनी म्हणते, या असल्या पुराव्याने प्रूव्ह होत नाही की साक्षीने खून केला आहे. हे तर फक्त अर्जुन आजूबाजूचं पुरावा देत आहेत, पण खरं पुरावा तर वेगळंच आहे ना. मग नंतर अर्जुन म्हणतो की असं तर नाही ना की ती आत गेले. मग नंतर दामिनी म्हणते, असं तर नाही ना की ती आत गेले आणि तिनेच खून केलं आहे. मग नंतर अर्जुनला पटकन म्हणतो की असं तर नाही ना, असं तर होऊच शकतं ना, ती आत गेले म्हणजे ती पण खून करू शकते. असं हे अर्जुन म्हणतात. सगळे चिंतेत होऊन जातात. आणि अर्जुन म्हणतो की
मी खूप काय पुरावे दिलेत. साक्षीने खूप काय खोटं बोलले कोर्टाला पण माहीतच आहे. मग नंतर दामिनी म्हणते की माझ्या क्लायंटवर असं जोर नाही द्यायचं आणि असं काही पुरावा आणा ज्याने तिथे होईल की साक्षीनेच खून केलं आहे. आजूबाजूचे पुरावे लागत नाही आणि असं काय आतापर्यंत पुरावाच नाही भेटला की माझी क्लायंट निरोगी आहे, माझे क्लायंटनीच खून केलं असं काहीच पुरावा सांगत नाही असं ती दामिनी म्हणते. अर्जुन म्हणतो माय लॉर्ड, हे सर्व पुराव्याचे परत तपासणी हवे असं माझी इच्छा आहे आणि साक्षीचं काय आहे ते सर्व पुढे यावे असं म्हणतो. मग नंतर आपल्याला दाखवले येत होतं की मग जज म्हणतात साक्षीची तपासणी करा, परत तपासणी करा हे म्हणतात. साक्षीच्या जमीन खसकी जमीन हसून जाते आणि मग नंतर साक्षी खूप चिंतित होऊन जाते. मग नंतर लॉर्ड म्हणतो की आता हिची परत तपासणी हवे असं म्हणतो. नंतर सर्व खुश होऊन जातात. साक्षी काहीच बोलत नाही. साक्षी खूप चिंतेत असते आणि सायली खूप खुश होऊन जाते आणि सगळे सायलीच्या घरचे खूप खुश होऊन जातात. मग नंतर महिपत खूप रागात असतो कारण की साक्षीने काय म्हणलेलेच नसतं जे आहे आणि दामिनी पण खूप नाराज असते. मग नंतर आपल्याला दुसऱ्या सीमेत दाखवले ते की दामिनी आता काय ना काय करणारच आहे असं आपल्याला वाटतं आहे. मग नंतर अर्जुन म्हणतो की हे घ्या साक्षी तुमचा फोन आणि फोन वापस करतो आणि सर्व उठून घरी जातात. आता काय होईल हे नक्कीच पाहू आपण. दामिनी काय करेल साक्षीसोबत हे आपण पाहू आणि प्रियाचं पण काय होईल हे आपण नक्कीच पाहूया असं म्हणतात. मग नंतर आपल्या दुसऱ्या सीनमध्ये दाखवले तर प्रिया दाखवलेले येते आणि तिचे पप्पा. मग नंतर आपल्या सीनमध्ये दाखवले येते की मग रविराज म्हणत असतो प्रियाला, ओरडत असतो आणि म्हणतो की तू तिथे होती ना, तू का खोटे बोलले, असं खोटं का बोलले तू, असा प्रश्न विचारतो रविराज प्रियाला. आणि प्रिया तिची मांडत असते मांडी आणि म्हणते नाही हो पप्पा, मी नाही बघितलं तिला तिथं, मी जेव्हा तिथे होते तिथं ते तेव्हा साक्षी नव्हतेच, असं ती सापासारखे रंग बदलत असते. मग नंतर ती काय म्हणतात. मग नंतर रविराज म्हणतो मला माहीत आहे काय खरं आणि काय खोटं आणि अर्जुनने आज जे काय पुरावे आणले त्याने हेच सिद्ध होतं की साक्षी तिथे होते आणि तू का खोटे बोलले असं तो म्हणतो. मग नंतर रविराज म्हणतो मला माहीत आहे तू खोटं बोलते, आत्ता खोटं नाही बोलायचं असं म्हणतो. रविराज रागात असतो खूप आणि ओरडत असतो. मग प्रियाचा ड्रामा सुरू होतो आणि ती रडता रडता म्हणते नाही हो पप्पा, मी नाही बघितलं प्रियाला, जेव्हा मी तिथे होते तेव्हा मी नव्हते बघितलं, असं पण होऊ शकतं ना, जेव्हा मी तिथे होते तेव्हा तिथे साक्षी उपस्थितच नसेल, असं काही ना काय म्हणून ती गुमराह करत असते. मग नंतर तो म्हणतो की नाही, तू सत्य सांगायचं आज आणि खोटं आज जर बोलली माझ्याहून वाईट कोणी नाही, असं मग नंतर तो म्हणतात. मग नंतर तिथे त्याची आई पण येते आणि म्हणते मला माहिती आहे तू किती खोटं बोलते आणि किती खरं, असं म्हणतात. नंतर प्रिया काहीच बोलू शकत नाही. मग प्रतिमा आत्या म्हणते की मला माहीत आहे आजपासून तू किती खोटं बोलले, त्या दिवशी पण सुमनला तू खोटं बोलून काय पण बोलले खोटं आणि आज पण तू खोटंच बोलत असशील, असं म्हणते. मग नंतर कोणालाच विश्वास होत नाही की प्रिया खरं म्हणते या खोटं. मग नंतर आपल्या दुसऱ्या सीनमध्ये दाखवले येते की अर्जुन आणि सायली तिथे असतात. अर्जुन आणि सायलीचं सीन दाखवलं तर सायली खूप खुश असते. सायली म्हणते अर्जुन आज खूप चांगलं झालं आणि अर्जुन म्हणतो हो ना, आज खूप चांगलं झाले आणि साक्षी काही वाचणार नाही, असं अर्जुन सायलीला म्हणतो. सायली म्हणते मला तुमच्यावर खूप गर्व आहे की मी तुमची पत्नी आहे आणि आजपासून मला माहीतच आहे मधुभाऊ आज चांगलेच सुटतील, असं म्हणते. मग नंतर आज जेही कोर्टात झालं ते पाहून सायली खूप खुश असते कारण की आता पुढचा निर्णय काय होणार. आज खूप मोठा पुरावा अर्जुनकडे आलेला असतो आणि तो तिथे पेश करतो म्हणून लॉर्डचा काही ना काही बदलल असं त्यांना प्रतीक्षा असते. मग नंतर तिथे मधुभाऊ येतात. मधुभाऊ म्हणतात येऊ का. मग नंतर अर्जुन म्हणतो हो या ना, या या यात. मग नंतर अर्जुन म्हणतो बोला ना मधुभाऊ काय झालं. मग मधुभाऊ म्हणतात मला आता खात्रीच झाले की तुम्ही जावे बापू मला नक्कीच वाचवणार आणि मला फक्त टेन्शन हे होतं की मला दुसऱ्याचं कोणाचंच टेन्शन नव्हतं, सायलीचंही टेन्शन नव्हतं, फक्त माझ्या बाळांचं काय होईल ते टेन्शन होतं. मग नंतर अर्जुन नाव घेतो त्यांचं आणि म्हणतो की टेन्शन नका करा, तुम्ही आता त्यांचे लग्नही बघणार आहात आणि 2 वर्ष तुम्हाला काहीही त्रास झालं ते मी नक्कीच तुमचा त्रास वापस करून खुश देणार आहे, तुम्हाला खुश पाहायचं आहे, तुमचा एक मुलगाच्या नात्याने मी हे सगळं करतो आहे, असा अर्जुन म्हणतो. आणि अर्जुन म्हणतात मधुभाऊच्या डोळ्यात पाणी येतं. मधुभाऊ म्हणतात थँक्यू आणि मला नक्कीच खात्री आहे मी एवढं आधी वाईट वागून तुमच्याशी, तुम्ही एवढं माझ्याशी चांगलं वागलात तर मग हे म्हणताच अर्जुन म्हणतो मी तुमचा मुलगासारखा आहे आणि असं बोललं तर कसं होईल आणि
मी एक मुलगा आणि एका पत्नीचा पती म्हणून आणि एक वकील म्हणून तुमच्या उभा आहे आणि मी तुमच्या मुलासारखाच आहे असं म्हणतो. मग नंतर आपल्याला दाखवले येतं की दुसऱ्या सीनमध्ये तिथे प्रिया त्यांच्या वडिलाशी माफी मागत असते आणि म्हणते, मी बघितलं नाही हो पप्पा साक्षीला, खरं हो मी नाही बघितलं, तेव्हा मी जेव्हा तिथे होते तेव्हा साक्षी तिथे उपस्थितच नव्हती असं म्हणतो. मग रविराज खूप रागात असतो आणि म्हणतो, तुझं खोटं आता इथे चालणार नाही. मग नंतर सर्व आश्चर्यचकित होऊन जातात आणि प्रियाकडे काय उरतच नाही, प्रिया काय म्हणू शकत नाही आणि सर्व म्हणतात की प्रियाचीच चूक आहे. मग नंतर प्रिया चक्कर येऊन पडायचं नाटक करते. मग नंतर रविराजला माहीतच असतं, कारण की हे रोजचं झालेलं असतं, त्याच्यासाठी रविराज काहीच म्हणत नाही. रविराज आणि पूर्ण आत्या बघतच असते, फक्त सुमन तिथं काम करते आणि तिथे कोणीच काही बघत नाही, सगळे एकूण बघत असतात. पण रविराज काहीच म्हणत नाही, कारण की त्याला माहीत असतं की हे प्रियाचं नाटक आहे आणि प्रिया असं सतत नाटक करत असते. आजचा भाग खूप छान आहे आणि असंच तुम्ही मालिका पाहत राहा. मग नंतर आपल्या दुसऱ्या सीनमध्ये दाखवले येते की तिथे मधुभाऊ असतात आणि अर्जुन पण तिथे उपस्थित असतो आणि अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला नक्कीच सोडून दाखवणार आणि तुम्ही या महिन्यात नक्कीच सुटून जाणार असं म्हणतो. मग नंतर मधुभाऊ म्हणतात, थँक्यू जावई बापू, मला गर्व आहे की तुम्ही माझे जावई आहात असं म्हणतो मधुभाऊ. मग नंतर हे ऐकतच अर्जुन, सायली सगळे खुश असतात. मग नंतर मधुभाऊ म्हणतात की काय ना काय मैपत करणारच आहे त्याच्या मुलीला वाचवायला आणि मला त्याचा खूप भीव वाटतं, कारण की तो त्याच्या मुलीला वाचवणारच आहे, मला हे माहीत आहे आणि तो काहीही करू शकतो त्याच्या मुलीला वाचवायला असं तो म्हणतो. म्हणता अर्जुन म्हणतो, मलाही माहीत आहे मधुभाऊ, मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो असं म्हणतात. अर्जुनच्या फेसवर स्माईल येते आणि सर्व खूप खुश असतात. सायली पण खुश असते हे ऐकून. मग अर्जुनला एक फोन येतो, चैतन्याचा असतं फोन. मग नंतर चैतन्य म्हणतात, मग नंतर अर्जुन म्हणतो, हो मी आलो, थांब थोड्या वेळातच मी आलो आहे असं म्हणतो अर्जुन. आणि मधुभाऊ म्हणतात, काय हो जावई, काय झालं आहे का? सायली म्हणते, काय हो काय झालं आहे, काय परेशानी आहे का, कुठे चाललाय तुम्ही असं म्हणतो. म्हणतं अर्जुन म्हणतो, तू पण चल आणि म्हणतो मधुभाऊला की मधुभाऊ म्हणतात, काय झालं, काय ठीक तर आहे ना? नंतर अर्जुन म्हणतो, आजपासून सगळं ठीक होणार असं म्हणताच आपल्या दुसऱ्या सीनमध्ये दाखवले येते की तिथे प्रिया नाटकं करत असते आणि प्रिया म्हणते, अगं बाई मला चक्कर येते. मग नंतर सुमन म्हणते, बघा ना भाऊजी, काय होतं हिला चक्करसारखं येते, थोडं या ना इकडं, बघा ना काय झालं आहे. मग नंतर रविराज म्हणतो, हे फक्त हिचे नाटकं आहेत, अजून काही नाही आणि ही फक्त नाटकंच करत असते, मला तर माहीतच आहे हिचे नाटकं असं म्हणताच मग रविराज खूप रागात असतो आणि मग नंतर पूर्ण आत्या म्हणते, ओ ऐका ना काय झाले, बघा ना एक बार प्रियाकडे. मग नंतर रविराज म्हणतो, ही फक्त नाटकं करायला एक नंबर आहे, ही नाटकच करत असते. मग नंतर प्रिया म्हणते, अगं बाई मला त्रास होते असं ती म्हणत असते. म्हणत सुमन म्हणते, मला वकिलाच्या ह्याच्यात काहीच नॉलेज नाही, पण मी एक म्हणते की ह्या केसमुळे तुम्ही तुमच्या मुलीवर काहीच इफेक्ट नका पडू देऊ असं म्हणताच मग नंतर ती प्रिया म्हणते की मी आता इथेच राहणार. मग नंतर सुमन कॉल करत असते अर्जुनच्या घरवाल्यांना, कारण की ती तिथे राहणार आहे. मग नंतर सर्व तिथून निघून जातात आणि सुमन कॉल करून सांगते, सुमन म्हणते, ऐका ना आज इथे प्रिया राहणार आहे, तिची थोडी तब्येत बरी नाही म्हणून ती इथे राहू शकते का असं म्हणते. मग नंतर सुमन इन्फॉर्म करते अर्जुनच्या घरी. मग नंतर सुमन फोन ठेवून टाकते. मग नंतर रविराज खूप रागात असतो की प्रिया काय म्हणते, प्रियाचं काय चालू आहे. मग नंतर आपल्या दुसऱ्या सीमेत दाखवले होते की तिथे दामिनी असते. आता दामिनी आता फुल रागात असते, आता ती साक्षीचं काही खरं ठेवणार नाही. आता दामिनी म्हणते काय रे येडी, तुला काय बोललेले मी, तुला काय म्हणायचं आणि तू काय म्हणून आले तिथे, तू काय, मला वाटले तू तर हुशार आहेस. मग नंतर तिथे मैपत म्हणतो, तू तर म्हणजे. मग नंतर दामिनी म्हणते, अहो तुम्ही काय नाही बोलायचं आता, मी आता साक्षीशी बोलते, साक्षीशी मला बोलू द्या असं दामिनी म्हणते. नंतर दामिनी म्हणते, काय रे काय झालं, तू तिथे का पलटली, मी तुला इथून सांगून गेलेली ना तुला काय म्हणायचं आहे आणि तू तिथे हो म्हणायच्या जागी ना का म्हणले, मी तुला सांगितलेलं ना काय म्हणायचं असं ती साक्षीला म्हणते. मैपत बघतच असतो आणि ती
खरंच खूप चांगलं म्हणते. मग नंतर ती म्हणते की साक्षी म्हणतच नाही काही. मग नंतर दामिनी म्हणते तुला कोण बोलायला बोललेलं, मी तर तुला म्हणलेलं ना की तू हो म्हण, तर मग तू का तिथे पलटली, तुला कोण बोलला असं की तू तिथं होच्या जागी ना बोल, तुला मी बोललेलं ना हो बोल. मग नंतर दामिनी म्हणते की तू हो बोलले असतं तर एवढं काय झालंच नसतं ना, फक्त तू तिथे दंड लागला असतं खोटं बोलले म्हणून आतापर्यंत, पण आता काय झालं तू बघतेस का असं म्हणते. मग तर साक्षी म्हणते की हो मला नंतर सुचलं की मी नाही बोलावे, कारण की मला ते तेव्हा चांगलं वाटलं. मग नंतर ती म्हणते चांगलं, यात काय चांगलं झालं तूच सांग, यात काय चांगलं झालं आहे का, ती असं म्हणते. मग नंतर मग पण बघतच असतो की हे काय होऊन झालं आहे. मग नंतर ती म्हणते की हे सगळं झालं आहे तू नाही बोलल्यामुळं, आणि त्यांनी तिथं अर्जुननी सगळं तिथं सबूत दिलं आहे की तू त्या अनाथाश्रमामध्ये होतेस, तर मग तू ना का बोलले, तू नाही बोलले म्हणून एवढं सगळं झालं, आणि अर्जुन तिथे सक्सेसफुल ठरला. नंतर प्रिया म्हणते मला तिथं हो नको बोलायला हे तन्वीने सांगितलं आहे असं ती म्हणते. प्रियाने सांगितले असं ती म्हणती. मग नंतर हे ऐकताच सगळे शॉक होऊन जातात. मग नंतर तिथे साक्षीचा आणि प्रियाचा सीन दाखवले येतो, जेव्हा ती म्हणते साक्षी आणि प्रियाचं बोलणं होतं. साक्षी म्हणते जेव्हा कोर्टाचा निकाल होण्याच्या आधी तेव्हा मला प्रिया भेटलेली, आणि प्रियानेच मला सांगितलं की तिथे होच्या जागी ना बोल, म्हणून तिथं मी नाही बोलले. मग नंतर आता पुढे काय होईल हे तुम्ही नक्कीच पहा दर्शकांनो, की आता प्रियाचं काय होणार आहे हे आपण पाहू नंतर. मग नंतर आपल्याला दाखवले येतं की मग प्रिया म्हणते काय तू खरं सांगणार आहे की तू तिथे होते. अरे साक्षी तू ही काय एडीबिडी आहेस का, असं तू खरं सांगितलं तूच फसशील ना, तूच फासावर लटकून जाशील. मग नंतर साक्षी म्हणते मला दामिनी मॅडमने सांगितलं असं करायला, आणि ती म्हणले की फक्त आता खरं सांग, फक्त तुला दंड लागेल, आणि खरंच आहे मी एवढे दंड भरले, तर मग हे आता एक दंड बनून मी भरून टाकते ना, आणि मी ह्याहून मुक्त होऊन जाईल, आणि असं तर नाही ना की मी आत गेले म्हणजे मीच खून केला आहे असं ती म्हणते. नंतर प्रिया म्हणते की अरे हे फक्त तुला ती फासावर चढवायची कोशिश करत आहे आणि ती तुला फसवत आहे असं ते प्रिया म्हणते, आणि पूर्ण ब्रेन वॉश करून टाकते, आणि म्हणते तू नको म्हणू तसं, तू फक्त नाही म्हणत जा, कारण की तू अजून काहीच कमी ठेवणार नाही, तुला निर्दोष येऊन डायरेक्ट तुला कानूनचं हे करेल, आणि म्हणतो की प्रिया म्हणते की अर्जुन कुठेही कमी पडणार नाही तुला खुनी साबित करायला, तो लगेच 2 मिनिटात तुला साबित करून टाकेल की तूच खुनी आहेस आणि तू त्या अनाथाश्रममध्ये होतेस, असं हे करून तो तुला नक्कीच खुनी साबित करेल असं तो म्हणते. मग ते साक्षी म्हणते पण दामिनी मॅडमने तर असं म्हणलं आहे ना की हो म्हणून टाक आणि काही चिंता नाही होणार, दामिनी मॅडमने असं मला म्हणलं आहे असं म्हणतात. म्हणतं प्रिया म्हणते की तू तसं नको म्हणू, तूच फसशील, आणि मी तिथे 2 वर्षापासून साक्ष देते की तू तिथे नव्हते, म्हणतं मीच फसणार ना आणि मला सगळं अवघड होऊन जाईल असं प्रिया म्हणते. आणि हे सगळं ती तिला वाचवायला करते, अजून काहीच नाही. प्रिया स्वतःची जान वाचवायला हे सगळं म्हणत असते. मग प्रिया म्हणते की तू फक्त होच्या जागी नाही म्हण, हो म्हणले ना तू खूप मोठ्या संकटमध्ये पडशील, आणि ते दामिनीला काही खरं नाही, ती तिच्या पैशासाठी काय पण करू शकते, आणि ती म्हणेल पुढे जाऊन की माझ्या साक्षीने मला सांगितलंच नाही आणि माझ्या क्लायंटने मला काय बोललंच नाही, ती खोटं बोलले माझ्याशी असं म्हणून ती मागे सरकून जाईल, पण तूच फासावर पडशील असं ती म्हणते. हे ऐकताच पूर्ण ब्रेन वॉश होऊन जातो साक्षीचा, आणि साक्षीला असं वाटतं की हो हे प्रियाचंच खरं आहे, आणि प्रिया सर्व काही ना काही म्हणत असते. प्रिया म्हणते तू होच्या जागी नाही बोल, कारण की तूच वाचशील, आताच तू तुझी इंटेलिजंट पॉवर यूज कर ना, तू आता हुशारी कर ना थोडं, तू वाचशील हे इम्पॉर्टंट आहे, असं नाही की तू आज ते साक्षी दिली तर मग तू खूप मोठी खोटी ठरशील आणि गुन्हेगार ठरशील असं प्रिया म्हणते आणि ब्रेन वॉश करत असते. नंतर साक्षी म्हणते हो, आता साक्षीचा पण ब्रेन वॉश झालेलाच असतो. साक्षीला बरंच वाटतं, कारण की प्रियाने जे काय म्हणलेलं असतो ते खरंच असतं असं तिला वाटतं, आणि ते त्यामुळे तिथे म्हणून टाकते. म्हणजे आपल्या दुसऱ्या सीनमध्ये दाखवलेलं येते की तिथे साक्षी आणि दामिनी असते. मग दामिनी म्हणते वा 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 चांगलं आहे, म्हणजे माझ्याहून विश्वास तुला प्रियावर आहे, माझ्याहून विश्वास तुझा प्रियावर आहे का असं ते प्रश्न विचारते. आणि साक्षी म्हणते नाही हो मॅडम प्लीज सॉरी मी असं केल्याबद्दल. आणि मग नंतर दामिनी म्हणते आता काय म्हणणार आहे सॉरी होऊन, काय होणार आहे का, आणि जे काय घडलं ते मी तुझ्यासाठी चांगल्यासाठीच म्हणत होते ना, तू माझ्यावर विश्वास न ठेवता त्या प्रियावर विश्वास ठेवलं आणि हे सर्व झालं. नंतर प्रिया
तिथे असते आणि साक्षी म्हणते की सॉरी मॅडम, मी आता पुन्हा कधीही असं नाही करणार. अरे तुम्ही माझ्या जागेवर बघा ना, तुम्ही माझ्या जागेवर एकदा विचार करून बघा की तुमच्या जागी मी राहिले असते, माझ्या जागी तुम्ही राहिला असतं, तुम्ही काय केलं असतं. तेव्हा मला जे चांगलं वाटलं मी तेच केलं आणि मी प्रियाच्या बोलल्याने माइंड फ्रेश झालेलं असं म्हणून मी तेव्हा म्हणले नाही म्हणून टाकले. मी मला वाचवण्यासाठी नाही म्हणलं आणि अर्जुनने आधी मला खूपदा जेलमध्ये टाकले म्हणून मला भीव वाटत होतं असं ती म्हणते. मग दामिनी म्हणते मी काहीही करून तुला वाचू शकले असते आणि तू माझा विश्वास ठेवला असतं तर हे सगळं काही झालंच नसतं ना असं ती रागत म्हणते. आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि असंच पाहत राहा ही मालिका. तुम्हाला हे भाग आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.